गोलंदाज खेळपट्टीच्या आतमध्ये दाखल झाले. निलेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. वेगाचा बेतात बादशाह पण ज्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतोय पनवेल प्रीमियर लीग मध्ये नुकताच आपण पाहतोय त्याची निवड झाली गेली आणि त्याला देखील त्या स्पर्धेच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. सामन्याला सुरुवात होईल. लेट्स प्ले. पहिला चेंडू वेगवान चेंडू फेकला होता. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिडॉनला शतरक्षक तैनात द्या. रमेशला आपण पाहतोय एक सिंगल वेगाने कन्वर्ट केले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. एक आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. टाइम अलर्ट असेल याकडे लक्ष असू द्या चेंबुले गाडेश्वर संघ. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकून झाली पाहिजे. अन्यथा चौथ्या षटकातील तट्या सर्कलच्या बाहेर असणारे 5 शतरक्षकामधला एक शतरक्षक आतमध्ये घेतला जाईल. याकडे देखील लक्ष असू द्या. स्ट्राईक एंड वरती बघतला पण पाहतोय संघाचा कॅप्टन या आणि आता मात्र त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. मागील मॅच मध्ये देखील आपण जरूर पाहिला होता. अगदी फणसपाड्याच्या मैदानावरती तो सामना आपण पाहिला होता. त्यावेळी मात्र त्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा याच परिसरामध्ये उतरलाय खैरवाडीच्या मैदानावरती. कुठल्या रीतीने खेळ केला जाईल. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिपला एक साधा सोपा झेल होता. तो झेल मात्र सोडला जातोय आणि इथून मात्र झेलची किंमत मोजावी लागेल आता गाडेश्वर टीमला. झेल सोडला दिलीप भगतचा. स्वतः संघाचा कॅप्टन या आणि कॅप्टनचा झेल इथून सोडला जातोय. मी तर म्हणेन इथून या झेलची किंमत मोजावी लागेल. जय भोलेनाथ गाडेश्वर टीमला एक साधा सोपा झेल होता आणि त्यानंतर एक धाव वेगाने कन्वर्ट केले. एका धावेने संघ पुढे सरसावला जातोय. दोन आकड्यावरती स्ट्राईक रोटेट केले जात्या. इथून आपण जर का पाहायला गेलो तर महेश भगत येतोय स्ट्राईक एंडवरती. निलेश भगतची गोलंदाजी त्याची ताकद या सातत्यानं आपण पाहिल्या आणि आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी केली जाते. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळतोय. खोला टाकलेला चेंडू ऑल ऑन द कार्पेट. मिडॉनला पण पाहतोय शतरक्षक तैनात या. रमेश उघडे फेकी अचूक पाहायला मिळतोय. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती दिलीप भगतला आपण पाहतोय. मागील सामना जरूर आपण पाहिला होता. इथून संघाचा फलंदाज आपण पाहिला होता. खऱ्या अर्थानं आकाशचा जल 7 या आकड्यावरती सोडला होता आणि तिथून जर का आपण पाहायला गेलो तर एकट्यानं 36 धावा कुठल्या होत्या. मात्र तिथून मात्र घरचा रस्ता पकडावा लागला होता. पहा फटका चांगला टायमिंग प्रॉपर आहे आणि यावेळी बॉल चाललाय मिड विकेट बॉन्ड लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बार. षटकाराची किंमत मोजावी लागते गाडेश्वर टीमला. षटकार सोडल्यानंतर ठोकला जातोय दिलीप भगतच्या बॅटमधला षटकार. जीजा मंगलंगड संघाने आकाशचा झेल सोडला होता 7 या धावसंख्येवरती. तिथून मात्र 36 एकट्यानं बनवल्या होत्या. आता या सामन्यामध्ये जर आपण पाहायला गेलो या षटकामध्ये देखील एक झेल सोडला होता दिलीप भगतचा. त्याचनंतर षटकार पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा मिड विकेटला ऑन द कार्पेट शतरक्षक तैनात या. तिकडे एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकीवरती जाऊन पोहोचला जातोय. दुहेरी अंकामध्ये आता हा या आकड्यावरती निलेश भगत वरती आता प्रहार केले जात आहेत. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या मात्र या षटकाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय दिलीप भगत आणि सोबतीला महेश भगतच्या माध्यमातून. दिलीप भगत केलतोय 8व्या आकड्यावरती. महेश त्याला साथ देतोय 2 या धावसंख्येवरती. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी मात्र इथून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे आता पाठीराख्याच्या नजरा पाहायला मिळतील. बॅटची कडा लागली जात्या. एस्ट्यांच्या मागे पहा बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. आउटफील्ड पास लॉंग स्टॉपला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. 4 धावेसाठी षटक क्रमांक पहिलं संपला जातोय आणि पहिल्या षटकानंतर पहिल्या मध्ये बॅटिंग करत असताना जे बोले कुशिवली पोहोचलाय 14 वरती. टाइम अलर्ट असेल आपल्यासाठी याकडे देखील लक्ष असू द्या. शुभम येतोय गोलंदाजी मार्क वरती. शुभमच्या नावाने गाडेश्वर संघाला सातत्यानं आपण पाहतोय मित्रांनो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळाडूंना गाजवल्यात. आपल्या नावाची छाप सोडली गेल्या आणि पुन्हा एकदा मैदानावरती उतरला गेला. नुकताच झालेले जे भागोबा तामसे या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनलेला संघ पंपाद्वा मात्र पुन्हा एकदा आज खैरवाडीच्या चषकावरती उतरला गेला.
मात्र या मैदानावरती कुठल्या रीतीने खेळ केला जाईल याकडे गाडेश्वर टीमच्या पाठीराख यांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. वेगवान गोलंदाज आहे, मात्र त्याच्यामध्ये क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. समोर दिलीप भगत आहे. दिलीप भगत नावाचं बादल सध्या मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा बोलबाला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. मात्र या फलंदाचा विचार केला ज्यानं 8 धावा एकट्याने बनवल्या. महेशनं 6 धावा बनवल्या. टीमची टोटल धावसंख्या पाहायला गेलो तर 14 वरती पोहोचला. जय बोले कुशिवली संघ. निलेश भगतचं पहिलं षटक पाहिलं होतं. टाइम अलर्ट असेल याकडे शुभम चौधरी आपलं लक्ष असू द्या. जर का आपण पाहायला गेलो तर अगदी 4 मिनिटं झालेत. शुभम चौधरीचा पहिला चेंडू समोर दिलीप भगत ऑन स्ट्राईक वरती. दिलीप साठी पहिला बॉल. अगदी आपण पाहतोय पुलरलेनचा बॉल होता. जडमध्ये चेंडू रिलीज केला होता मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल वेगाने कन्वर्ट केले जाते. ऑन द कार्पेट हा शतरक्षक जरूर आपण पाहिला होता मिड विकेटला चांगलं शतरक्षण केलं जातोय. तोपर्यंत एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. जय बोले कुशिवली पोहोचलाय 15 वरती. जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तिथून मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. शुभम चौधरीचा पहिला चेंडू आपण पाहिला होता. इष्टांच्या मागे देखील चांगलं शतरक्षण केलं जातोय. पहा चेंडू वेगाने फेकला होता. पंचांकडे लावले अपील पाहायला मिळतोय. इथून मात्र अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी पाहतोय. अपील मात्र पंच पेटाळून लावले जात आहेत. निर्धाव चेंडू फेकला जातोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती आणि त्याच नंतर मात्र डॉट चेंडू फेकला जातोय. निलेश भगतचं पहिलं षटक 14 धावसंख्येचं होतं. शुभम चौधरी मात्र गोलंदाजी मार्क वरती आला आणि तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. 10-12 पावलांचा रणअप पंचांच्या डावीकडनं. हवेली फटका पोचला जातोय. उंच गेलाय. मिड विकेटला शतरक्षक तैनात या आणि इथून मात्र चुका पाहायला मिळतात शेवटच्या क्षणापर्यंत. आणि त्याच नंतर आपण जर का पाहायला गेला अंपायर सिग्नल 4 धाबा. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. संघाच्या माध्यमातून दिलीप भगतचा एक साधा सोपा जेल सोडला होता आणि त्याच नंतर आपण पाहतोय महेश भगतचा एक साधा सोपा जेल सोडला जातोय. दोन्ही फलंदाजाचे जेल सोडलेत आणि इथून मात्र किंमत मोजावी लागेल खाचे बोलण्यात गाडेश्वर टीमला. शुभम चौधरी गोलंदाजी चांगली करतोय. शतरक्षण मात्र त्याला साथ देत नाही. फसव्या रीतीचा चेंडू अगदी आपण पाहतोय. अर्ध्या पिसावरती चेंडू रिलीज केला होता आणि त्यामध्ये परिवर्तन आपण पाहिला होता. टप्पा पडला. थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय आणि स्टँडच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. तर महेश भगतला शांत केला जातोय. त्याच्या बॅटमध्ये आपण जर का पाहायला गेला तर 2 चौकार पाहिले होते. टीमची टोटल धावा संख्या 19 वरती जाऊन पोहोचल्या. जय बोले कुशिवले नाणेफेकी जिंकला होता. फलंदाजी त्याने निर्णय स्वीकारला होता आणि अद्यापर्यंत चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. शुभमचा चेंडू यावेळी पहा ट्रॅकर होता. गॅप भरपूर मोठा. शतरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. चांगलं शतरक्षण केलं जातोय. अडवला जातोय. उचलणार फेकणार आणि त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर कलेक्ट करता आलं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी बॅकअप दिला जातोय आणि इथून मात्र धाव्यांसाठी लढला जातोय. अजून एकदा फेकी चांगली पाहायला मिळतो. कलेक्ट चांगलं करता येत नाही आणि तोपर्यंत इथून पंच धावा 4 असतील. 4 धावा मात्र इथून वेगाने कन्वर्ट केल्या गेल्या आणि 4 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. 23 आकड्यावरती या अनुषंगाने आपण जरूर पाहिलं होतं. शतरक्षण चांगलं जरूर झालं होतं मात्र कलेक्ट चांगलं करता आलं नव्हतं. विकेट किपरच्या माध्यमातून बॅकअप खरा पाहायला मिळालं होतं आणि तिथून मात्र 4 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. शेवटचा बॉल या षटकामधील असणारे पहा शुभमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. जरूर शतरक्षण गोलंदाजाला साथ देत नाही. या रीतीचं शतरक्षण केलं तर मी तर म्हणेन या सामन्यातून आपल्याला घरचा रस्ता पकडावा लागेल. इथून मात्र चांगला चेंडू रिलीज केला. टप्पा पडला. थोडीशी उचली पाहायला मिळतोय. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. 2 षटकांमध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारा जय बोले कुशिवली संघ पोहोचला 23 आकड्यावरती.
कुशिवली संघ 23 वरती पोहोचला. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून दिलीप भगत सोबतीला महेश भगत त्याला चांगली साथ देतोय. दिलीप खेळतोय आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर दिलीप खेळतोय 9 चेंडू 9 धावसंख्येवरती 4 चेंडू 9 धावसंख्येवरती. महेश खेळतोय 14 या आकड्यावरती. चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या 23 वरती पोहोचल्या. तिसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती प्रदीपला आपण पाहतोय. प्रदीप आलाय गोलंदाजी मार्क वरती. आता प्रदीप कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल याकडे गाडेश्वर टीमच्या पाठीराख्यांच्या नजरा. प्रदीपचा पहिला चेंडू इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इस फील्ड मध्ये थोडीशी परिवर्तन केला जातोय आणि इथून जर आपण पाहायला गेलो तर जयवंत जुगरे अगदी आपल्याला पाहायला मिळतो. बोलण्यात गाडेश्वर टीमचा कॅप्टन जरूर पाहतोय. त्यानंतर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतोय. जे बोली कुशिवली संघाच्या विरोधामध्ये लढायचा आहे मात्र कुठल्या रीतीने खेळ केला जाईल याकडे गाडेश्वर टीमच्या पाठीराख्यांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती प्रदीपला जरूर आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज आहे मात्र या गोलंदाजच्या माध्यमातून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल त्याकडे देखील पाठीराख्यांच्या नजरा पाहायला मिळतील. मात्र फलंदाजी मार्कवरती दिलीप भगतला पण पाहतो. स्ट्राईक एंडवरती कुशिवली संघाचा कॅप्टन त्याच्याकडे सातत्यानं पाहतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अनेक मैदानावरती आपण पाहतोय. अगदी जर का पाहायला गेलो तर त्याच्या माध्यमातून देखील एक नाईट रजनी स्पर्धा मात्र कुशिवलीच्या घरच्या मैदानावरती खेळवत असताना आपण पाहतोय. अगदी आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी मित्रांनो चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचे प्रयत्न मात्र अनेक आयोजकांच्या माध्यमातून केले जात आहेत. इथून सामन्याला सुरुवात होईल. जाऊया मॅचकडे. मॅच तितकीच महत्वाची आहे. फ्रेश लॉट्स मधील हा पहिला सामना. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल पहिला चेंडू अगदी फुलर लेनचा होता. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक निलेश भगतला आपण पाहतोय. ऑलॉन कार्पेट चेंडू रिलीज केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल वेगाने कन्व्हर्ट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव पलकेवरती 24 वरती जाऊन पोहोचला जातोय. आज नंतर या ठिकाणी शुभ आगमन ज्यांचा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आमचे जवळचे मित्र प्रकाशजी भगत छोटी करंबेली कामाचा सुमधुर आवाज सातत्यानं आपण ज्यांचा ऐकतो त्यांचा इथे शुभ आगमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. त्यांच्या समेत त्यांचा छोटा सुपुत्र देखील आपल्याला पाहायला मिळतो. आज या स्पर्धेसाठी त्याची देखील उपस्थिती राहिली. त्याच्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर निलेश भगतनं 14 धाबा खर्च केल्या होत्या. शुभम चौधरीचं षटक आपण पाहिलं होतं 9 धावसंख्येचा. प्रदीपचं षटक आपण पाहतोय. 2 चेंडू फेकून झालेत. फक्त 1 धाव खर्च केल्या. महेशला शांत केलं जातोय. नॉन स्ट्राईक एट वरती दिलीप भगतला पण पाहतोय. संघाचा तारणहार खेळाडू यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातोय. त्या रीतीची धाव दिली जाणार नाही. दोन्ही खेळाडूंना एकत्र क्रीज सोडणं महत्वाचं असेल. निश्चित पंचांना जरूर आपण पाहतोय. नरेश चौधरी सरांना पण पाहतोय. स्वेरलेख पंच काशीनाथला पण पाहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र दोन्ही फलंदाजाने एकत्रित क्रीज सोडणं हे महत्वाचं असेल. याकडे सर्व संघाच्या खेळाडूंचं लक्ष असू द्या. अगदी नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा मित्रांनो या परिसरामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण सातत्यानं पाहतोय जे वागेश्वर 11 वागेश्वर चषक आपण पाहतोय. गोलंदाज तयार. प्रदीप पुन्हा एकदा डावखुऱ्यात असा गोलंदाज बॅटचे टॉपेज लागले जातोय. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा वेगाने कन्व्हर्ट केला जात आहेत. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळतोय. मित्र म्हणेन आज गाडेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये चुका भरपूर पाहायला मिळाल्यात. 2 झेल सोडले. एक दिलीप भगतचा एक महेश भगतचा आणि त्याच नंतर या चुका वारंवार केल्या जात आहेत. कुठेतरी चुका सुधाराव्या लागतील इथून गाडेश्वर टीमला. तर शेवटच्या क्षणापर्यंत सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये संघ टिकून राहील. या रीतीचे क्षेत्ररक्षण केलं तर मित्र म्हणेन मैदान सोडावं लागेल इथून गाडेश्वर टीमला. ज्या वेळी चुका केल्या जात आहेत क्रिकेटच्या केल्यामध्ये त्यावेळी मित्र म्हणेन त्या चुका महागड्या ठरत असतात. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना गाडेश्वर टीमसाठी त्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. प्रदीप खोलात टाकलेला चेंडू अगदी जड मध्ये चेंडू फेकला जातोय. अगदी गोलंदाज चेंडू वरती येतोय. तोपर्यंत जर का आपण पाहायला गेलो तर काबू कॉर्नरचा क्षेत्ररक्षक शुभम चौधरी चेंडू वरती येतोय. उचलणार
तोपर्यंत एक सिंगल कम्युनिट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावला जातोय. 27 या आकड्यावरती पोहोचला जातोय. दिल्ली भगत बराच उशिरा नॉन स्ट्राईक एंड वरती थांबला होता. त्यालाही माहिती आहे इथून जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं असेल. त्याच्यामध्ये क्षमता मोठे फटके लगावण्याची. त्याचा देखील जेल सोडलाय आणि त्याचनंतर एक षटकार त्याने ठोकलाय. संघाचा कॅप्टनला आता शूरवीर पारी खेळावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडला जातोय आणि अडचणीतून 2 करण्याचा प्रयत्न इथून केला जाईल का हेही पाहणं तेवढाच महत्वाचं असेल. दिलीप भगत साठी फसवा चेंडू. चांगला चेंडू रिलीज केला. टप्पा पडला. चेंडू खाली राहिला जातोय. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 संपला जातोय. 3 षटकांच्या अखेरीस जे बोली कुशिवली संघ पोहोचलाय 27 वरती. चला कॉपरेट करा. आशाची पट्टी नितीन. या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. काही कारणास्तव दुसरा सामना आपण नंतर खेळवणार आहोत. याकडे देखील लक्ष असू द्या. विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनना की आपण लगेच या टॉस करण्याकरिता जाऊ या मॅच कडे. त्या गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रेमचा पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू रिलीज केला होता. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता. भन्नाट वेगानं हा चेंडू रिलीज केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. महेशला आता शांत केला जातोय. सोबतीला दिलीप भगतचा विचार केला. 10 वरती खेळतोय. महेश खेळतोय 17 या धावसंख्येवरती. टीमची टोटल धावसंख्या 27 वरती पोहोचला जातोय. मात्र या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे. धावसंख्या बनवावी लागेल. 30 ते 35 धावा जमा कराव्या लागतील. गाडेश्वर संघ फलंदाजीचा भरणा असणारा संघ आपण जरूर पाहतोय. गोलंदाजी तितकीच दमदार राहिली जाते. प्रेमच्या माध्यमातून दुसरा चेंडू फटका बसला जातोय. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला तैनात या. जनार्दनला पण पाहतोय. जनार्दनच्या माध्यमातून चुका होत नाही आणि पहिला धक्का लागला जातोय. टीम जे बोले कुशिवलीला. धक्का क्रमांक पहिला परतावा लागेल फलंदाज महेश भगतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सॅम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. दिलीप भगत सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. दिलीप भगतला स्ट्राईक दिली जात नाही गाडेश्वर संघाच्या माध्यमातून. त्यांनाही माहिती आहे दिलीप भगत जसा स्ट्राईक वरती येईल तसे मोठे फटके पाहायला मिळतील. मात्र ते चित्र पाहायला मिळत नाहीये. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. दिलीप भगतला माहिती आहे शेवटचं षटक या षटकावरती आक्रमण करावं लागेल. धावसंख्या बनवाव्या लागतील. एखादा वेळेस संघ पुढे सरसावला 28 वरती जाऊन पोहोचला जातोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीमची बोली कुशिवली. संघाचा कॅप्टन अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढतोय. मात्र त्याला चांगला खेळ आता करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. प्रेमच्या माध्यमातून 3 चेंडू फेकलेत. अवघी 1 धाव खर्च केली. पहा कोलला टाकलेला चेंडू पुन्हा एकदा पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक तैनात या. जनार्दनला पण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र धावचीतच्या स्वरूपात पकडला जातोय विकेट आणि धक्का क्रमांक लागला जातोय दुसरा टीमचे बोले कुशिवलेला. झाला धावचीतची नामी संधी. फेकी अचूक होती. मात्र मित्र म्हणेन जेल पकडला असता तर कदाचित दिलीप भगतची विकेट मिळाली असती आणि इथून मात्र जेल सोडल्यानंतर
धावचीच्या स्वरूपामध्ये इथून सॅमला परतावा लागला जातो. षटकामधील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. टीमची टोटल धावसंख्या 29 वरती पोहोचला. आज खऱ्या अर्थानं दुपारच्या सत्रामध्ये ही लढाई आपण पाहतोय. फ्रेश लॉट्स मधील पहिला सामना. तर विनंती असेल सागवाडी संघाचा संघनायक आणि आशाची पट्टी दोन संघाच्या संघनायकाला की आपण टॉस करण्याकरिता आपण लगेच रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघनायकाला विनंती असेल की आपण या टॉस करण्याकरिता लाजवाब गोलंदाजी अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. दिलीप भगत सारख्या नामवंत फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जात आहे. छान खऱ्या अर्थानं पण पाहतोय ठाणे जिल्ह्याचा टेनिस क्रिकेट गाजवलाय, मात्र आज त्याला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जातोय. आक्रमक शैलीचा खेळाडू, कुशिवली गावाचा कॅप्टन सातत्यानं त्याला पण पाहतोय. आज त्याला देखील आपल्या गोलंदाजच्या तालावरती नाचवला जातोय. प्रेमच्या माध्यमातून यावेळी शांत बसणार नाही. शेवटच्या चेंडूवरती उडवला जातोय आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी ठोकलाय. दिलीप भगतनं शेवट गोड केला जातोय. षटकार आलाय. षटकारच्या मदतीने संघ पुढे सरसावला जातोय. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. माफी असावी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. 35 धावा झालेत. येणाऱ्या 24 चेंडू आणि वेजाकरिता 36 धावांचं समीकरण असेल टीम जय भोलेनाथ गाडेश्वर क्रिकेट संघासमोर. सागवाडी संघाचा संघनायक आला असेल तर आपण या टॉस करण्याकरिता लगेच आशाची पट्टी संघाचा संघनायक आमच्या समोर जोडला गेलाय. तर सागवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल, प्रेमाचा पुकार असेल की आपण या टॉस करण्याकरिता काही कारणास्तव दुसरा सामना आपण उशिरानं खेळवणार आहोत. त्या कारणाकरिता मी विनंती करतोय सागवाडी संघाचा संघनायक आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचंय. दुसरा सामना संतोष वाघेरा आणि त्याच्या विरोधामध्ये खारघर फणसबडे हा सामना होता. तो सामना आपण काही कारणास्तव उशिरानं खेळवणार आहोत. तर तिसऱ्या सामन्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय सागवाडी संघाचा संघनायक. वारंवार पुकार करतोय. पहा मित्रांनो, कॅप्टन आले असतील तर आपण टॉस साठी लगेच या, उशीर करायचा नाही. ती थोड्याशा उशिरानं स्पर्धा देखील सुरुवात झाली. 24 चेंडू आणि 36 धावसंख्येचं समीकरण असेल जे भोलेनाथ गाडेश्वर संघाच्या समोर. त्याला गाडेश्वर संघाच्या सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कुशिवली संघाचं क्षेत्ररक्षण सजलं जात आहे. गाडेश्वर संघाचे ओपनिंग ब्लास्टर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यायचे. बा इस फलंदाज पाठवून द्यायचे लगेच जे भोलेनाथ घाडेश्वर सिंग. 24 चेंडू 36 समीकरण आहे प्रकाश मैदानाच्या आतमध्ये. मागील देखील लो स्कोरिंग सामना पण पाहिला होता. केवाले त्याच्या विरोधामध्ये आहे दुटणे सिंग आणि सुपर 12 मध्ये दाखल होणारा संघ आपण पाहिला होता केवाल्या नागेशचा संघ, ज्यामध्ये नागेशची लाजवाब कामगिरी राहिली होती. आणि आजच्या पोल मधील फ्रेश सामन्यामधील पहिला सामना पण पाहतोय जय भोले कुशिवले आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय जय भोलेनाथ गाडेश्वर. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये 35 बनवल्या, 36 टार्गेट सेट केलं गेलंय. गाडेश्वर संघाच्या विरोधामध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्या साईडला पण पाहतोय शुभम चौधरी आणि सोबतीला पण पाहतोय जयवंत जोगऱ्या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. इथून जर मित्र म्हणेन एखादा चांगलं षटक फेकलं प्रकाश, या षटकामध्ये आता गोलंदाजी चांगली करावी लागेल जय बोले कुशिवलीला. लो स्कोरिंग सामना नेहमीच हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय, मात्र हा सामना कुठल्या रीतीने होणार हे देखील पाहणं तेवढाच महत्वाचं असेल.
जयवंतला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती शुभम चौधरी त्या मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 36 समीकरण. पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय दिलीप भगत सध्या स्वतः संघाचा संघनायक आहे. मात्र संघाच्या संघनायकाला आता चांगली कामगिरी करावी लागेल. प्रकाश फलंदाजीमध्ये अगदी सलामीला आला होता, शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला होता. 24 धावेचं योगदान त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिलं होतं. तर या षटकामध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. जयवंत जुगऱ्या ऑन स्ट्राईक एंड वरती, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल, बॅटची थोडीशी कडा लागली जाते अष्टांच्या मागे. इथून पाहावं लागेल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज आपल्या क्रीज वरती सुरक्षितपणे तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो. एस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता शुभम चौधरी, डेंजर झोन मध्ये पाहिला होता. पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय वेगवान चेंडू रिलीज केला होता. स्क्रीन वरती पाहिलं जाईल ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय नॉट आउट. फलंदाज आपल्या क्रीज वरती सुरक्षितपणे पोहोचला गेलाय आणि एक धाव वेगाने कंप्लीट केली. एका धावेने संघाचा श्री गणेश केला जातोय. जय भोलेनाथ गाडेश्वर संघाच्या माध्यमातून 36 समीकरण होतं आणि इथून DRS संपला असेल. जे बोले कुशिवली संघ. गोलंदाज तयार. दिलीप भगत ह्यावेळी पामिस टायमिंग शॉट, फटका बसलाय, चेंडू उंच गेलाय, स्वतःच्या फलंदाजीमध्ये पकडला जातोय, जल संपुष्टात येतोय. फलंदाज शुभम चौधरीचा गेल, मोठा धक्का लागला जातोय. गाडेश्वर टीमला परतावा लागेल फलंदाज शुभम चौधरीला. महत्वाचे आधी धावसंख्या कमी आहेत आणि त्यामध्ये गोलंदाजी तिखट करावी लागेल. शुभम चौधरी महत्वाचा विकेट. अगदी आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धा हा खेळाडू सातत्याने खेळत असतो, ऐकांची भूमिका निभावत असतो. मात्र आज त्याला शून्यावरती परतावा लागला जातोय. यामागचं कारण गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळतोय. दिलीप भगतच्या माध्यमातून फलंदाजीमध्ये अपयश आला होता आणि त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. निलेश भगत नवीन फलंदाज. निलेशसाठी यावेळी पहा अगदी गुडघा बाकवता चेंडू खेळला होता. शतरक्षक तैनात केला जातोय. तिकडे आपण पाहतोय स्वेर मिडॉनला चांगलं शतरक्षण पाहायला मिळतो. एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. 21 चेंडू आणि अजूनही वेजा करीता 34 धावा संख्येची गरज असेल टीम जय भोलेनाथ गाडेश्वर टीमला. कुशिवली संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. दिलीप भगत स्वतःवरती विश्वास दाखवला. यावेळी जयवंतला आपण पाहतोय ऑन फायर, फटका चांगला मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जयवंतनं ठोकलाय. हा पहिला षटकार 6 धावा. सुवर्ण संधी. सलगचे 3 षटकार ठोकले तर प्रकाश चौधरी आणि मनोज भगत यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज जयवंतसाठी असणाऱ्या. तर सलग 3 षटकार येणार का, हा देखील आता प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना पडला असेल. या 6 धावेनं संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकीवरती 8 आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. दिलीप भगत वरती आता प्रहार करायला सुरुवात केली. मागील चेंडूवरती जर आपण पाहायला गेलो तर अगदी निलेश भगतला बीट केलं होतं आणि त्याच नंतर आता षटकार ठोकला. अजून 2 षटकार आल्या तर तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज जयवंतसाठी असणाऱ्या. तर ते चित्र पाहायला मिळणार का नाही. यावेळी पहा फटका चांगला ऑन द कार्पेट मिड विकेटला. शतरक्षक ऑन द कार्पेट, शतरक्षक येतोय चेंडूवरती उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र चित्त्याच्या वेगानं 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. 2 धावेनं संघ पुढे वाटचाल करतोय. दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचलाय.
10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. अजूनही या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर एका चेंडूचा खेळ बॅलन्स या शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने फेकला जाईल याकडे कुटशुली संघाच्या पाठीराख्याच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी तिखट पाहायला मिळाल्या. जेवण आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडच्या उंबरठ्यावरती थांबलाय. शेवटचा बॉल षटकामधील आपण पाहतोय की आता कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा भरपूर मोठा आहे. अगदी आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत मात्र बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवटच्या चेंडूवरती अजून एक मोठा फटका चौकार ठोकतोय. फलंदाज जयवंत जोगरे ऑन फायर. 4 धावा. अश्विनी सागवाडी संघ आला असेल तर आपण लगेच या टॉस करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आशाची पट्टी संघ सागवाडी भुऱ्या संघ पूर्ण स्क्वॉड मध्ये असेल तर प्लीज सांगायचं बघा. टॉस करण्यासाठी एखादा खेळाडूला पाठवायचा प्लीज. चला कॉपरेट करायचे बा मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं. जो दुसरा सामना होता तो काही कारणास्तव आपण थोड्याशा उशिरानं खेळवणार आहोत. ते सागवाडी संघाचे सर्व खेळाडू जर आले असतील तर कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचा. हा सामना संपल्यानंतर आपल्याला स्पर्धा थांबवायची नाही आहे. या कारणास्तव विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच या. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वरती. जयवंत खेळतोय 13 या धावसंख्येवरती. निलेश खेळतोय 1 या धावसंख्येवरती. समीर भगत आलाय गोलंदाजी मार्क वरती. समीरला देखील आपण फलंदाजीसाठी जरूर पाहिलं होतं. तो देखील अपयशी ठरला होता. मात्र यावेळी समीरला गोलंदाजी करायच्या. त्या गोलंदाजीचा चेंडू मात्र गोलंदाजी करण्यासाठी संघाच्या संघटनेकडे हातामध्ये दिलाय. विश्वास दाखवलाय. आता विश्वास त्याला जोपासावा लागेल. ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये गाडेश्वर संघाच्या निलेशने जी गोलंदाजी केली होती त्या रीतीची गोलंदाजी दिलीप भगतच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. सामन्याला सुरुवात होईल. दुसरं षटक फेकण्यासाठी समीरला पाहतोय. बॅटची कडा लागली होती हलकीशी. इष्टांच्या मागे फर्स्ट स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. या अनुषंगाने गोलंदाजी करणं प्रकाश महत्वाचं असेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. जास्तीत जास्त विकेट घ्यावे लागतील तर सामना जे बोले कुशवली संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. जर मोठाले फटके आले तर मात्र लवकर सामना संपवण्याच्या इरादामध्ये जे बोलण्यात गाडेश्वर संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. निलेशसाठी पुन्हा एकदा पहा जबरदस्त गोलंदाजी केली जाते. लाजवाब गोलंदाजी केली जाते. निलेशला शांत बसवलं जातं अगदी खेळपट्टीच्या आतमध्ये. तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार डॉट चेंडू फेकले जातात. मोठाले फटके मारू देत नाही. या सिंगल डबलला प्राधान्य दिला जात नाही. या मागचं कारण त्याची गोलंदाजी तिखट पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या तालावरती नाचवला जातोय. इथून फलंदाज निलेशला आपण पाहतोय. समीर तयाऱ्या डावखुऱ्यात असा वेगवान गोलंदाज फुटबॉलचा वापर केला होता ऑन द कार्पेट. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात द्या. तोपर्यंत एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 15 वरती जाऊन पोहोचला जातोय. कव्हर पॉइंटला चेंडू फटका सजवला होता. तिकडे क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं दमदार राहिलं. अद्यापर्यंत जर का या षटकातील विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केल्या. समीरला आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने पहिलं षटक दिलीप भगतनं फेकलं होतं. थोडीशी महागडी गोलंदाजी त्या षटकामध्ये पाहिली होती. आता या षटकावरती कमबॅक केला जातोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्याकडे वळतील. नरेश चौधरी सरांचा इशारा येतोय. वाईड बॉल उजव्याशी बाहेरून जाणारा अभांतर चेंडू फेकला जातोय. अभांतर एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये महत्वाची विकेट प्रकाश शुभम चौधरी 0 वरती बाद झाला होता आणि त्यानंतर संपूर्ण जबाबदाऱ्या या 2 फलंदाजावरती पाहतोय. समीरच्या षटकामधील यावेळी चेंडू आपण पाहतोय. अगदी बॉडीवरती चेंडू हाताळला जातोय. तोपर्यंत एक सिंगल कन्व्हर्ट केली जाते. इष्टांच्या मागे बॅकअप भरपूर चांगलं राहिलं जातं सेकंड शिलिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि एका धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. 17 वरती जाऊन पोहोचला जातोय. टीमची टोटल धावसंख्या 17 आपण पाहतोय. 36चं समीकरण होतं आणि आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहायला गेलो तर गाडेश्वर संघ देखील अडचणीमध्ये सापडला जातोय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. मोठाले फटके मारू देत नाही. डॉट चेंडू जास्तीत जास्त फेकले जात आहेत. अगदी यॉर्कर लाईनचे चेंडू जास्तीत जास्त वापरले जातात त्या षटकामध्ये. समीरचं कौतुक करावं तेवढे कमी. पहिल्या षटकावरती थोडीशी महागडी गोलंदाजी दिलीप भगतची होती.
आणि त्याच नंतर कमबॅक करून दिलं जात आहे. पहा वेगवान चेंडू फेकला होता इष्टांच्या मागे आणि इथून मात्र धावचीतची संधी. पंचांचा फिंगर अप होतोय. धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय. अजून एक मोठा धक्का टीम गाडेश्वरला लागला जातोय. जयवंत जुगऱ्या बॅक टू द डगआउट. पट्टी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागला. डिसाइडेड डिसिजन पेंडिंग असेल बघा. नेक्स्ट सामना असणार आहे बघा. रेडर दोन्ही संघाने आणि खेळाडू कक्षेमधूनच एंटर करायचं दोन्ही संघानं. ओव्हर टू अमोल. धन्यवाद प्रकाश. दुसऱ्या षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. मात्र शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने फेकला जाईल याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी प्रकाश या षटकामध्ये आपण पाहिली होती. कदाचित पहिलं षटक दिलीप भगतनं फेकलं होतं. कमी धावसंख्येचं फेकलं असतं तर कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत सामना कुशुली संघाच्या बाजूनं एकतर्फी पाहायला मिळाला असता. पहा पुलरलेंचा बॉल होता. शतरक्षक तिकडे तैनात. लाजवाब इफट दाखवलं जात आहेत. अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतो. धावफलकीवरती जाऊन पोहोचला जातोय. 18 या आकड्यावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये घाडेश्वर संघ. आतमध्ये असेल जय भोलेनाथ गाडेश्वर टीम समोर. चांगली गोलंदाजी प्रकाश या षटकामध्ये आपण पाहिली. समीरनं हाताळलेलं षटक अगदी 4 धावसंख्येचं, त्यामध्ये 1 विकेट मिळवली होती. दिलीप भगतचं षटक आपण 14 धावसंख्येचं पाहिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केला जातो कुशोली संघाच्या माध्यमातून. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निलेश भगत एका साईडला पण पाहतोय. सोबतीला प्रदीपला पण पाहतोय. डावकुन्याचा एक स्फोटक फलंदाज. त्याच्या बॅटमधनं जरूर अनेक मैदानावरती चांगली फलंदाजी प्रकाश पाहिल्या. मात्र हा सामना भरपूर महत्वाचा आहे. आपण पाहतोय प्रदीपला जर का विचार करायला गेला नुकताच झालेल्या PPL प्रीमियर लीग 16मध्ये अगदी स्वराले 11 पॉईंट या संघामध्ये त्याची देखील निवड झाली. निश्चित आपण पाहिलं तर त्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. या मॅच मध्ये त्याला चांगला खेळ करायचा आहे. 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. या 18 धावा बनवल्या जातील का गोलंदाजी करत असताना जे बोले कुशली टीमच्या माध्यमातून डिफेंड केला जातील हेही पाहणं आता तितकाच महत्वाचं असेल. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज भरत खैरला आपण पाहतोय. भरत खैरचा पहिला बॉल उंच गेलाय. शतरक्षक येतोय चेंडूवरती इष्टांच्या मागे पकडला जातोय. झेल संपुष्टात येतोय फलंदाज प्रदीपचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागला जातोय गाडेश्वर टीमला. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दीपक भगतला पण पाहतोय. आता सामन्यामध्ये मजा पाहायला मिळते प्रकाश. चाणू संघानं असं वाटत होतं की गाडेश्वर संघ एकतर्फी हा सामना जिंकेल.
मात्र कुशिवले संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं दाखवून दिली जात्या. दिलीप भगतचं पहिलं षटक थोडंसं महागडं आपण पाहिलं होतं 14 धावसंख्येचं. त्याचनंतर खऱ्या अर्थानं समीर भगतचं षटक पाहिलं होतं फक्त आणि फक्त 4 धावसंख्येचा. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तिथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि त्याचनंतर आता समीकरण जर का पाहायला गेलो 11 चेंडू आणि अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे. दीपकला आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती प्राचारित करण्यात आला. मात्र दीपक कुठल्या रीतीने फलंदाजी करेल याकडे पाठीराख्याच्या नजरा. पहिला चेंडू मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न मिड विकेटला एलिव्हेशन कमी शतरक्षक तैनात याने पकडला जातोय जल आणि इथून मात्र बॅक टू बॅक अजून एक धक्का दिला जातोय जय भोलेनाथ गाडेश्वर टीमला. बॅक टू द डगआउट दीपक भगत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गाडेश्वर सिंगाला आता विचार करावा लागेल कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करावा. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय शुभम चौधरीनं संघाला नाराज केलं होतं आणि त्याचनंतर आपण पाहतोय जयवंत जुगऱ्या अगदी धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. मात्र त्याची किंमत आता इथे मोजावी लागली जाते. त्याच्या अनुषंगाने आपण पाहिलं होतं दिलीप भगतचा देखील झेल सोडला होता ज्याने देखील 2 षटकार लगावले होत्या आणि तिथून मात्र धावसंख्या उंचावली होती. 36 या धावसंख्येवरती नेऊन ठेवला होता. टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना गाडेश्वर संघ 18 वरती पोहोचला. पुलाचा बॉल होता पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट दिलीप भगतला आपण पाहतोय. चेंडू उंच गेला होता आणि त्यामध्ये प्रयत्न सुरेख केले होते मात्र चेंडू जमिनीला दान केला जातोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कन्व्हर्ट केल्या जातात. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. 20 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. 9 चेंडू 16चं समीकरण अजूनही मॅच मध्ये मजा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश कुशिवले संघ सामना सोडायला तयार नाही तर एका साईडला पण पाहतो गाडेश्वर संघ सामना सोडायला तयार नाही. गोलंदाजी भरपूर चांगली केली जाते मात्र फलंदाजीला रोखलं जातो. आता रमेश आलाय फलंदाजी मार्क वरती त्याच्या बॅटमधनं धाबांना सुरुवात पाहायला मिळते. गॅप भरपूर मोठा शतरक्षक चेंडूवरती पोहोचेपर्यंत चेंडू चाललाय एका टप्प्यानं गोळीच्या वेगानं सीमा पार. 4 धावेसाठी बऱ्याच उशिरानं रमेशनं ठोकलाय हा चौकार. टीम मीटिंग जास्त घ्यायची नाहीये. चौकार आलाय चौकारच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 24 वरती पोहोचला जातो. 8 चेंडू अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. मात्र चांगला सामना जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पहिल्या 2 चेंडूवरती जरूर पाहिली होती आणि त्याचनंतर रमेश उघडा जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तर त्याच्या नावाचा बादल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामना गाडेश्वर संघाच्या बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एक क्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातोय आणि इथून जर का आपण पाहायला गेलो तर पंचांना रेफर केला. इथून तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाईल. इथून स्क्रीनवरती डायरेक्ट हिट कदाचित इथून स्थानवरती आदळ असता चेंडू तिथून मात्र परतावा लागेल फलंदाज निलेश भगतला. अष्टपैलू खेळाडू निश्चित आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण प्रकाशला पाहतोय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. निश्चित स्क्रीन वरती चेक केला जाते पहा. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि इथून जर का आपण पाहायला गेलो तर स्क्रीनवरती डेंजर झोनमध्ये निलेशला आपण पाहिला होता मात्र इथून स्क्रीनवरती निश्चित पाहतोय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये प्रकाश जे भगतला आपण पाहतोय. अगदी खऱ्या अर्थानं पाहायला गेलो
तर करंबेली गावाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतोय, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अनेक मैदानावरती पाहायला मिळाला आहे. मात्र आज या मैदानाच्या आतमध्ये देखील चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय त्याचा. फलंदाज इथे नोट आउट असेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय आणि इथून मात्र फलंदाज आपल्या क्रीज वरती सुरक्षित पाहायला मिळेल. निलेश भगत एका धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकीवरती 25 वरती जाऊन पोहोचला जातोय. 7 चेंडू आणि विजय करतात. अजूनही 11 धावसंख्येची गरज असेल. 7 चेंडू 11 धाबा. सामना भरपूर महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनुषंगाने प्रेक्षक वर्गांना सामना हवा होता, प्रकाश त्या रीतीचा सामना देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या गोलंदाजच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. षटकातील शेवटचे चेंडूचे खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंच आमच्याकडे बदललाय. सिटीचा वाईट आपण तर चेंडू फेकला जातो. एक्स्ट्रा एक धाव मिळले जाईल. गाडेश्वर टीमला एका धाबीने संघ पुढे सरसावलाय. 26 वरती जाऊन पोहोचला जातोय. 7 चेंडू आणि 10 धावसंख्येची अजूनही गरज या मैदानाच्या आतमध्ये. जय भोलेनाथ गाडेश्वर की जय बोले कुशिवली, दोन संघांमध्ये ही लढाई आपण पाहतोय. अनेकदा एकमेकांच्या विरोधात केलेत, मात्र आज पुन्हा एकदा खैरवाडीच्या मैदानावरती उतरले गेलेत. कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल ही पाहणं तितकाच महत्वाचं. अगदी जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये प्रकाश, तोपर्यंत मात्र रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. पुलडलेचा बॉल होता. अगदी आपण पाहतोय बॅटचे टॉपेज लागले जाते. नेस्टांच्या मागे पकडला जातोय जाल. संपुष्टात येतोय फलंदाज निलेश भगत सायकल. अजून एक मोठा धक्का लागला जातोय. गाडेश्वर टीमला परतावा लागेल फलंदाज निलेश भगतला. बघा आशाजी पट्टी संघाच्या बाजूने टॉस लागला होता. त्यांचं डिसिजन आलं, त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलंय. बघा सागवडी संघाला फलंदाजी करायची. नेक्स्ट सामना असणार. दोन्ही संघाने लगेच रेडी राहायचंय आणि खेळाडू कक्षेमधूनच एंटर करायचंय दोन्ही टीमनं. 6 चेंडू समीकरण राहिलंय आता फक्त 10 धाब्यांचा जबरदस्त सामना. बघा 35 धावा होत्या. अमोल विचार केला प्रत्येक ओव्हरमध्ये 11.50 धावा बनवायच्या होत्या 50च्या सरासरीनं. म्हणजे 11 बनल्या तरी सामना विजयाच्या दिशेने आला असता कदाचित. टाइम आलर्ट असणार याच्याकडे लक्ष असू द्या. जय भोले कुशिवलीनं जबरदस्त गोलंदाजी केली. पहिलं षटक वगळता तर त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 चेंडू 10 धाबींची गरज. अमोल काय म्हणशील? अनुषंगाने आपण पाहिलं होतं प्रकाश, असं वाटत होतं की एकतर्फी सामना गाडेश्वर संघाच्या बाजूने होईल, मात्र गोलंदाजी तिखट पाहायला मिळाली आज कुशिवली संघाच्या माध्यमातून. सॅम आलाय गोलंदाजी मार्क वरती. श्यामचा पहिला चेंडू आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक पप्पूला आपण पाहतोय आणि इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा इशारा तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. दुसऱ्यासाठी निघाला होता रमेश उघडेला आपण पाहतोय डेंजर झोन मध्ये. क्षेत्ररक्षण दमदार राहिलं होतं पप्पू पारधीच्या माध्यमातून आणि पप्पू गांगडच्या माध्यमातून. आणि त्याचनंतर जर आपण पाहायला गेलो तर इथून तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. डेंजर झोन मध्ये रमेशला आपण पाहतोय. फेकी अचूक होती. कलेक्शन तितकंच अचूक आपण पाहिलं होतं. आणि इथून जर आपण पाहायला गेलो तर इथून मात्र पंचांचा इशारा येतोय. OUT बॅट्समन आउट असेल. धक्का अजून एक लागला जातोय गाडेश्वर टीमला. आता गाडेश्वर संघाच्या बाजूने पारड जड होत असताना आपण पाहतोय प्रकाश. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं पहा. आता सामन्याचं समीकरण जर आपण पाहायला गेलो तर 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असेल. रमेशला देखील परतावा लागला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
प्रेमला आपण पाहतोय, सोबतीला रतनला आपण पाहतोय. दोन्ही संघ प्रकाश सामना सोडायला तयार नाही. एका साईडला कुशिवली संघ गोलंदाजी करतोय, मात्र फलंदाजांना पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जातोय. दिलीप भगतचं 14 धाब्याचं षटक वगळताच जर आपण या षटकामध्ये पाहायला गेलो तर समीरचं षटक फक्त 4 धावसंख्येचं होता. त्याचनंतर आपण पाहायला गेलो भरत कैरनं फेकलेलं षटक 8 धावसंख्येचं होता, त्यामध्ये 3 विकेट त्यानं मिळवल्या होत्या. आणि त्याचनंतर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रपांटप आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 5 मध्ये आता 9 धाबा बनवायच्यात. गोलंदाजी करणारा संघ कुशिवली अगदी गोलंदाजच्या तालावरती, मात्र फलंदाजाला नाचवला जातोय. प्रेम आलाय नवीन फलंदाज, मात्र प्रेम कुठल्या रीतीने फलंदाजी करेल याकडे आता गाडेश्वर टीमच्या पाठीराख्यांच्या नजरा आपण पाहतोय. वेगवान चेंडू रिलीज केला होता, मात्र फटका तितकाच दमदार आपल्याला पाहायला मिळतो. पॉइंटच्या वरतून फटका सजवला जातोय. दुसऱ्या टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. 4 धाब्यांसाठी टोकलाय, निर्णायक क्षणी चौकार. चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. काल देखील सामना आपण पाहिला होता. प्रकाश बागाचवाडी संघाला विजयाकरिता त्या 2 चेंडू मध्ये 3 धावसंख्येची गरज होती. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपण पाहिला होता. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज होती, मात्र तो सामना खऱ्या अर्थानं जिंकला होता दुट्टे संघानं. आणि त्याच नंतर पुन्हा एकदा त्याच रीतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि कालच्या दिवसामध्ये अजून एक सामना आपण पाहिला होता. तामसे विरोधामध्ये सीबीडी संघाचा सामना आपण पाहिला होता. तो देखील सामना याच रीतीचा आपण पाहिला होता. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. त्या अनुषंगाने असं वाटत होता की क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं केलं जातं. फेकी खराब आहे आणि 4 ठिकाणी 1 धाव होती, त्या ठिकाणी मात्र 4 धावा पळून काढल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग प्रकाश पाहायला मिळाली इथून गाडेश्वर संघाच्या माध्यमातून. आणि 4 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. जर का आपण पाहायला गेलो तर अगदी 35 वरती स्कोर इज लेवल. मात्र कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू आणि आता 1 धावसंख्येची गरज असेल. जे बोलण्यात गाडेश्वर क्रिकेट संघाला आणि त्याच्या विरोधामध्ये लढतोय जे बोले कुशिवली संघ. 3 चेंडूंमध्ये 1 धाव वाचवायची, ती वाचवली जाईल का प्रकाश? आता हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना पडला असेल. मात्र इथून 2 चेंडूवरती निर्धाव चेंडू आल्या तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना हरपांट पाहायला मिळेल. या मात्र 3 वर शंका नाही. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या माध्यमातून सॅमला आपण पाहतोय. सॅमचा अबेली चेंडू पाहावं लागेल. पंच आमच्याकडे वळतलाय वाईट बॉल आणि सामना इथून जिंकलाय बोलण्यात गाडेश्वर संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्डलक टीम. जे बोले कुशिवली संघ आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी गाडेश्वर संघाला भरपूर सारे शुभेच्छा. चला हर्षाची पट्टी संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तर लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचंय आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. मायक्रोफोन वरती जोडले जातील याच परिसरामधील एक गोड आवाज जर तसा प्रकाशजी भगत.